नमस्कार, मी दीपाली साखरे. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला मोत्याचं कमळ कसं बनवायचं ते तुम्हाला आज सांगणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: मी 5 नंबरचे हिरवे मोती घेतलेले आहे, 5 नंबरचे लाल मोती घेतलेले आहेत, 5 नंबरचे ऑफ व्हाईट मणी घेतलेले आहे, 2 नंबरची सुई, दोरा आणि कैची. अशाच पद्धतीने मी तुम्हाला असंच कमळ कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी सुईमध्ये दोरा ओळून घेतलेला आहे आणि मागच्या साईडने गाठी मारून घेतलेली आहे. आता सगळ्यात आधी मी 12 हिरवे मणी ओळून घेणार आहे. बारा हिरवे मणी ओळून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 मणी मागे सरकवून घ्यायचे. आणि जो सगळ्यात शेवटचा मणी आहे गाठ मारलेलाचा, त्या मण्यातून सुई काढून सगळ्या मण्यातून फिरवून घ्यायची आहे सुई. आता मी शेवटच्या मण्यापर्यंत सुई बाहेर काढलेली आहे. आता इथं आपल्याला 9 ऑफ व्हाईट मणी घ्यायचे. नऊ ऑफ व्हाईट मणी ओळून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे. बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. आता ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच्या उलट्या दिशेने सुई बाहेर काढून त्याच्या बाजूच्या मण्यातून सुद्धा एक मणी घेऊन त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपला एक सर्कल तयार होईल. आता परत इथं आपल्याला 1 2 3 बाजूच्या राऊंड मधले 3 मणी घेऊन आता आपल्याला फक्त 6 मणी ओळायचे त्याच्यामध्ये. सहा मणी ओळून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे. आता हे जे 3 मणी आहे खालचे 1 2 3, ह्या 3 मण्याच्या जो हा तिसरा नंबरचा मणी आहे त्याच्यातून वरतून खालच्या दिशेला सुई काढून घ्यायची 3 मण्यातून. अशा पद्धतीने आता परत ज्या मण्यातून सुई बाहेर काढली होती त्याच मण्यातून सुई बाहेर काढून त्याच्या बाजूच्या मण्यातून सुई काढायची आहे एकाच मण्यातून.
अशा पद्धतीने आपला दुसरा राऊंडही तयार झालेला आहे. आता परत इथं 6 मणी टाकायचे आहे. आता इथं मी 6 मणी टाकून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आहेत आणि बाजूचे राऊंडमधले जे 3 मणी आहेत त्या 3 मण्यातून वरच्या दिशेने खाली सुई काढायची आहे. अशा पद्धतीने आता परत ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच मण्यातून सुई बाहेर काढून त्याच्या बाजूच्या एकाच हिरव्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. परत 6 मणी घ्यायचे. आता परत बाजूच्या 3 मण्यातून सुई वरच्या दिशेने खाली काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता असे मी हे 4 राऊंड करून घेतलेले आहेत. आता अशाच पद्धतीने मी पूर्ण राऊंड करून घेणार आहे. आता मी इथं हे सगळे राऊंड तयार करून घेतलेले आहे. आता शेवटचं जॉईन कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी समोरच्या हिरव्या मण्यातून ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या मण्यातून सुई बाहेर काढून त्याच्या समोरचा जो हिरवा मणी आहे त्या एकाच हिरव्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आता इकडचे 3 मणी 1 2 3 आणि ह्या राऊंड मधले 1 2 3 असे 6 मणी आपल्याकडे आहे. म्हणून आता फक्त आपल्याला मी ह्या 3 मण्यातून सुई बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने. अशा पद्धतीने बघा. मी 3 मण्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला फक्त 3 मणी घालायचे. तीन मणी मी घालून घेतलेले आहेत. आता बाजूच्या राऊंड मधले जे 3 मणी आहे 1 2 3 त्या 3 मण्यातून सुई वरच्या दिशेने खाली काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने आपला हे पूर्ण पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता पुढच्या पाकळ्या कशा करायच्या ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी आता हे 3 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढलेली आहे. आता आपल्याला सुई फिरवून ह्या मधल्या मण्यापर्यंत आणायची आहे. त्यासाठी मी ह्या हिरव्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढणार आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. या 3 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढायची आहे. 5व्या मण्यापर्यंत आणायची. 3 आणि हे 2
सेंटरचा जो व्हाईट मणी आहे त्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढायची आहे अशा पद्धतीने. आता इथं आपल्याला 11 हिरवे मणी घालून घ्यायचे आहेत. आणि 11 हिरव्या मणी घालून घेतलेले आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि एक ऑफ व्हाईट मणी घालायचा आहे. असे 12 मणी घालून घ्यायचे आहेत आपल्याला. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि हा जो व्हाईट मणी आहे त्याच्या खालचा जो हिरवा मणी आहे त्या एकाच हिरव्या मण्यातून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता आपल्याला इथं फक्त 10 मणी घालायचे. 10 हिरवे मणी घालून घ्यायचे. दहा हिरवे मणी घालून घेतलेले. मणी मागे सरकवून घ्यायचे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हिरवे मणी घालून घेतलेले. आता ज्या हिरव्या पांढऱ्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्याच्या विरुद्ध दिशेने सुई परत बाहेर काढून घ्यायची त्या एकाच मण्यातून. अशा पद्धतीने आपली एक पाकळी तयार झालेली आहे. आता परत 1 2 आणि 3 तिसऱ्या मण्यात सुई बाहेर काढायची आहे मधल्या. अशा पद्धतीने. आता परत इथं आपल्याला एकूण 12 मणी घालायचे पण 11 हिरवे मणी घालायचे. बघा 11 मणी घातलेले. 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. अकरा मणी घालून घेतलेले आणि एक व्हाईट मणी घालायचा आहे. असे 12 मणी ओळून घ्यायचे. परत पांढऱ्या मण्याचा जो खालचा हिरवा मणी आहे त्या एकाच हिरव्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत इथं 10 मणी ओळून घ्यायचे.
10 मणी ओळून घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या पांढऱ्या मण्यातून सुई आपण बाहेर काढली होती त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आता परत आपल्याला समोरच्या 3 मण्यातून सुई बाहेर काढायची आहे. अशा पद्धतीने आता परत इथं 11 हिरवे मणी ओळून घ्यायचे. अकरा हिरवे मणी ओळून घेतलेले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि एक व्हाईट मणी ओळून घ्यायचा आहे. असे 12 मणी ओळून घ्यायचे. परत पांढऱ्या मण्याचा जो खालचा हिरवा मणी आहे त्या एकाच हिरव्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता इथं परत आपल्याला 10 मणी ओळायचे. दहा मणी ओळून घेतलेले आहेत. मणी मागे सरकवून घ्यायचे आणि ज्या पांढऱ्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच पांढऱ्या मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. मी इथं ह्या 3 पाकळ्या बनवून घेतलेल्या आहे. आता बाकीच्या मी बनवून घेते. आता मी इथं हिरव्या कलरच्या सगळ्या पाकळ्या तयार करून घेतलेल्या आहे. आता शेवटची पाकळी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी मी ह्या 3 मण्यातून सुई सेंटरपर्यंत काढून घेणार आहे अशा पद्धतीने. आता याच्यामध्ये परत 11 मणी ओळून घ्यायचे. अकरा मणी ओळून घेतलेले आहेत. आता आणि एक व्हाईट मणी असे 12 मणी ओळून घेतलेले आहेत. आता हा जो खालचा मणी आहे पांढऱ्या मण्याचा जो खालचा हिरवा मणी आहे त्या एकाच हिरव्या मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता याच्यात 10 मणी ओळून घ्यायचे हिरवे.
10 हिरवे मणी ओळून घेतलेले आहेत. आता ज्या मण्यातून आपण सुई बाहेर काढली होती त्या एकाच मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता ह्या पाकळ्या सगळ्यात आधी आपल्याला जॉईन करून घ्यायच्या आहेत. तर त्या कशा करायच्या, त्यासाठी मी या पाकळीचे जे 4 मणी खालचे त्या 4 मण्यातून सुई वरती काढणार आहेत. 1 2 3 4 4 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने. आता याच्यात एक लाल मणी टाकायचा आहे आणि बाजूच्या 4 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता परत समोरच्या एका मण्यातून सुई बाहेर काढून आता परत समोरच्या 4 मण्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता परत इथं एक लाल कलरचा मणी टाकायचा आहे. परत 4 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. बाजूच्या 4 मण्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोरा घट्ट ओढून घ्यायचा आहे. आता ह्या व्हाईट मण्यातून सुई समोर काढून जे बाजूचे हिरवे 4 मणी आहे खालच्या बाजूचे, बघा 1 2 3 4 चौथ्या मण्यापर्यंत सुई वरती काढून घ्यायची आहे. बघा अशाच पद्धतीने आपण सगळे हे पाकळ्या जॉईन करून घेणार आहेत. मग नंतर वरच्या पाकळ्यांना सुरुवात करणार आहेत.